चांदूर रेल्वे तालुक्यात सुगवे आश्रमाची चांगलीच ओळख निर्माण झालेली आहे। सुगवे ही आध्यात्मिक संस्था आपल्या चांदूर शहरात 20 वर्षांपासून आपले कार्य अविरत करत आहे आणि यासोबतच वेळोवेळी चांदूरवासियांसाठी काही सामाजिक उपक्रम राबवित असते। आजवर तरुण मुला-मुलींसाठी अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत। गोरगरिबांना ब्लँकेट, कपडे वाटप, दिवाळीनिमित्त फराळ वाटप, अनाथ मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप असे अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले आहेत। स्पोर्ट्सचे कार्यक्रम, एम्प्लॉयमेंट विषयी तज्ञ लोकांच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन त्याविषयी कार्यक्रम घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे हे आपले आध्यात्मिक आणि सामाजिक सेवाभावी कार्य संस्थेद्वारे निरंतर सुरू आहे। सुगवे संस्थेमध्ये अत्याधुनिक गौरक्षण असल्याने तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात स्वच्छ गोमय शेणाचा साठा असल्याने त्यापासून शुद्ध प्रतीचे नैसर्गिक रीतीने धूपबत्ती, उत्तम प्रतीचे सुगंधिक धूपबत्तीचे प्रसाधने व शेणापासून बनविण्यात येणाऱ्या 4 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतीचे उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे। सुगवे संस्थेचा या उपक्रमामुळे चांदूर रेल्वे परिसरातील बेरोजगार युवक युवतींना रोजगार उपलब्ध झाला आहे। आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्वामी अनिलजी महाराजांच्या मार्गदर्शनाने आज चांदूर रेल्वे स्थित सुगवे आश्रमामध्ये अणुवैज्ञानिक माननीय श्री सुनील घाडगे साहेब यांच्या हस्ते सुगंधी धूपबत्ती भव्य लोकार्पण सोहळा करण्यात आला। श्री सुनील घाडगे साहेब यांनी उपस्थिती लोकांना सुगवे सुगंधी धूपबत्तीची सविस्तर माहिती दिली। या सोहळ्याकरिता सुगवे संस्थेचे उपाध्यक्ष धीरज भाऊ डेहनकर, अनिल कांबळे, शुभम काकडे, पत्रकार राजू शिवणकर, रणविजय बोरगावकर, संतोष मोदी आदी मान्यवर उपस्थित होते। परंतु याचबरोबर जशी आपली प्रार्थना आहे, हम सुगवे के सेवक साधक श्री गुरु आज्ञाकारी हम, शोषित पीडित दलित जनों की सेवा करने वाले। गेली 20 वर्षांमध्ये कमीत कमी सुगवे संस्थेने सामाजिक कार्यही खूप केलेले आहे। जसं आपल्या गाईचं जेवढंही दूध निघत होतं किंवा निघत आहे, कारण या भूमीमध्ये माणसांच्या आधी गायी आलेल्या आहेत। बाबा सांगतात आम्हाला की गायी आलेल्या आहेत। तेवढं दोन्ही मोबदील शाळा आहेत सोनगाव आणि चांदूरची, इथं ते दूध वाटप होत होतं। त्याच्यानंतर सेंद्रिय खताची हे राजूभाऊ शिवणकर इथं मॅनेजर असताना सेंद्रिय खताचं प्रशिक्षण, ही सेंद्रिय खतापासून शेती करावी शेतकऱ्यांनी, काय याचं प्रशिक्षण 2-3 वेळा ते प्रशिक्षण दिलं गेलं। गोसेवेचं प्रशिक्षण दिलं गेलं। असे विविध उपक्रम राबवले गेले। त्याच्यानंतर काही कॉलेजेसच्या स्टुडंटला ज्ञान प्रदान केलं। त्यानंतर जसं आपलं बालसंस्कार केंद्रही चालवले गेले। कोरोनाच्या काळामध्ये घरोघरी जाऊन दूध वाटप किंवा हे चांदूरचं स्टेशनच्या इथलं हनुमान मंदिर आहे, तिथं सातत्याने दूध बिस्किट वाटप वगैरे लहान मुलांना देण्यात आलं। असे विविध उपक्रम मध्ये 2019-20ला कृती म्हणून संस्था ही स्थापन, एक मिनी संस्था स्थापन केली की त्या याच्यातून लघु उद्योजकांना मार्गदर्शन मिळेल। परंतु त्याचं हे फायनल आणि फिनिश प्रोडक्ट असेल सुगवेचं हे धूपबत्ती, जसं सांगितलं की बाबा तुम्हाला परावृत्त करायचं। जसं बा नेहमी सांगतात की उपयुक्तता संपली, मग आई असो गाय असो, ती आईला आश्रमात आणि गाईला कसायचं, असं प्रत्येक जण करतात। उपयुक्तता म्हणजे बाबा आजकाल ते गुरूंच्या आई बाबतीत तेच आहे की बाबा मी गुरूंकडे आलो तर मला काय मिळणार आहे आणि मग मी त्याच गुरूंकडे जावं तिथून मला मिळेल। AS न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर।